या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, भुवनेश्वरी अक्षराला विचारत असते की हे काय बोलताय तुम्ही सुनबाई, तुम्हाला सगळं कागदोपत्री लिहून हवंय का? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो मॅडम, तुम्ही शाळा बंद करणार नाही हे आम्हाला कागदोपत्री लिहून हवं आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की आता आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं ना की नाही करणार आम्ही शाळा बंद, मग तरीही तुम्हाला हे सगळं लिहून कशासाठी हवंय? आमचा शब्द म्हणजे आमचं वचन आहे हे माहीत नाही का? पण अक्षरा म्हणत असते की मॅडम, तुम्ही तसंही सगळं कागदोपत्रीच करताना शाळा बंद करण्याची नोटीसही तुम्ही आम्हाला पाठवली, मग आता शाळा बंद करणार नाही हे देखील आम्हाला लिहून हवं आहे. आणि ते ऐकून मग भुवनेश्वरी मुद्दाम त्या फुलपागारे सरांनाच विचारते की काय हो फुलपागारे, तुम्हाला खरंच हे सगळं लिहून हवं आहे का? आणि त्यावेळी ते सरसुद्धा म्हणतात की हो मॅडम, मला अक्षराचं म्हणणं पटतंय. म्हणजे कसं, जर सगळं लिहून असेल तर आम्हालाही त्रास नाही आणि तुम्हालाही त्रास नाही. आणि हे ऐकून मग भुवनेश्वरीचा नाईलाज होतो. ती मनाशी म्हणत असते की या मास्तरनीने सगळ्यांचाच ब्रेन वॉश केलाय वाटतं. आता आम्ही काही बोललो ना तरी हे या लोकांना पटणार नाही, त्यामुळे ठीक आहे, आम्ही यांना लिहून देतो. तर अक्षरा पुन्हा विचारते की मॅडम, काय ठरवलं तुम्ही? तर भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला लिहून हवं आहे ना, तर मग आम्ही देतो लिहून, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यातनं खूप जास्त वेळ जाईल. पण अक्षरा म्हणते की मॅडम, जास्त वेळ नाही जाणार, तुमच्याकडे तर वकिलांची फौज आहे ना, तुम्ही आजच त्यांच्याशी बोलून घ्या, 1-2 दिवसांमध्ये हे काम पूर्णही होईल. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की मग ठीक आहे. आणि मग त्यानंतर ते सगळे शिक्षक तेथून निघून जातात. मात्र भुवनेश्वरी अक्षराला थांबवून घेते. ती अक्षराला विचारत असते की सुनबाई, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना? आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या एकदाच सांगा ना, हे असं एक एक करून कशाला वाढवताय? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की मॅडम, मी माझ्या मागण्या वाढवत नाही आहे, मला फक्त सगळं लिहून हवं होतं इतकंच, बाकी काही नाही. एकदा का तुम्ही आम्हाला असं कागदोपत्री लिहून दिलं की तुम्ही भविष्यात कधीही ही शाळा बंद करणार नाही, तर मग बघा, मी लगेच घरी येईल. आणि हे ऐकून भुवनेश्वरी काही न बोलताच तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपतीला एका मीटिंगसाठी जायचे असते, पण त्याआधी तो ओंकारला सांगतो की तू आत्ताच्या आत्ता मास्तरीणबाईंना फोन कर आणि त्यांच्यात आणि आईसाहेबांमध्ये नेमकं काय बोलणं झालं आहे हे विचार. त्यावर ओंकारही हो म्हणतो आणि अक्षराला कॉल करतो. तो विचारत असतो की वहिनी, तुमची आणि भुवनेश्वरी मॅडमची भेट झाली का? आणि त्यावर अक्षरा म्हणते हो भाऊजी, पण तुम्हाला ह्याबद्दल कसं कळलं? तर ओंकार सांगतो की मला अधिपतीने सांगितलं आणि खरं तर तो खूप टेन्शनमध्ये आहे, त्यानेच मला तुम्हाला कॉल करायला सांगितलं. तर अक्षरा विचारते की पण मग ते कुठे आहेत? आणि त्यावर ओंकार म्हणतो की तो एका मीटिंगमध्ये आहे, त्याचमुळे मी तुमच्याशी बोलतोय. प्लीज मला सांगा, तुमच्यामध्ये आणि भुवनेश्वरी मॅडममध्ये नेमकं काय बोलणं झालं? सगळं ठीक तर आहे ना? आणि त्यावर अक्षरा म्हणते हो भाऊजी, काळजी करायची खरंच काहीच गरज नाही आहे. मी माझ्या ज्या काही मागण्या होत्या त्या मॅडमसमोर मांडल्या आणि मॅडमला सांगितलं की जोपर्यंत तुम्ही कागदोपत्री लिहून देत नाही की मी ही शाळा कधीही बंद करणार नाही, तोपर्यंत मी घरीच येणार नाही. त्यामुळे मग मॅडमही लिहून द्यायला तयार झाल्या. आणि हे ऐकून ओंकारही खुश होतो. तो म्हणतो की वहिनी, हे तुम्ही बरं केलं, लिहून घेतलं म्हणजे आता परत काही काळजी करायची गरजच निर्माण होणार नाही. आणि त्यावर अक्षरा म्हणते हो भाऊजी, आता शाळा सेफ आहे, तुम्ही अधिपतींना सांगा की काळजी करू नका. आणि ते ऐकून ओंकारही खुश होत हो म्हणतो. अक्षरा त्याला हे देखील म्हणते की मी आता लवकरच घरी येईल, अधिपतींना तुम्ही माझा निरोप द्या की मला त्यांच्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यावर ओंकार हो म्हणत फोन ठेवून देतो. त्यानंतर अधिपती बाहेर येतो. अक्षरा जे काही बोललेली असते ते सगळं तो अधिपतीला सांगतो. आणि मास्तरीणबाईंनी आईसाहेबांकडून असं लिहून मागितलं आहे आणि त्यासाठी आईसाहेबसुद्धा तयार झाल्या आहेत हे कळाल्यावर अधिपतीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. तो म्हणत असतो की मास्तरीणबाईंनी काय जादू केली काय माहिती. तर ओंकार त्याला सांगत असतो, वहिनी नेहमीच मुद्देसूदपणे बोलतात, त्यामुळे कदाचित मॅडमलाही त्यांचं म्हणणं पटलं असेल. आता तू अजिबात काळजी करू नको आणि त्या लवकरच घरीसुद्धा येणार आहेत. आणि हे ऐकून अधिपती खुश होतो आणि मग तो घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे भुवनेश्वरी सगळ्या गोष्टींचा विचार करत घरी आलेली असते. तिला सतत अक्षराचं बोलणं, तिच्या मागणं हेच आठवत असतं. आणि त्याचवेळी अधिपती तिच्या समोर येतो. तो विचारत असतो की आईसाहेब, सगळं ठीक तर आहे ना? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो, पण तुम्ही असं का विचारताय? तर अधिपती म्हणतो की काही नाही, सहजच. पण भुवनेश्वरी म्हणते की तुमच्या मनात जे काही असेल ते आम्हाला स्पष्टपणे विचारा, बोला. आणि मग अधिपती विचारतो की तुम्ही आज मास्तरीणबाईंना भेटण्यासाठी गेला होता ना, मग काय झालं?
त्यांनी तुमच्यासोबतही घरी यायला नकार दिला की काय? आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की नकार दिला असं नाही, पण त्यांनी त्यांच्या काही मागण्या आमच्या समोर ठेवल्या आणि आता आम्हीसुद्धा त्यांच्या मागण्या मान्य करायचं ठरवले. तर अधिपती विचारतो कोणत्या मागण्या? तर भुवनेश्वरी म्हणते की आता त्यांची काय मागणी असणार, त्यांचं एकच होतं की ही शाळा तुम्ही बंद करू नका आणि त्यांनी तसं आम्हाला लिहूनही द्यायला सांगितलं आहे. आणि मग आम्हीही आमचा निर्णय मागे घ्यायचं ठरवलं आहे. आम्ही आजच वकिलांसोबत बोलतो, मास्तरीणबाईंना तसं लिहून देतो, म्हणजे एकदा का हे काम मार्गी लागलं की त्या घरी येतील आणि मग आमचंही लग्न होईल. आणि हे सगळं काही ऐकून अधिपती तर खूपच खुश होतो. तो म्हणत असतो की आईसाहेब, बरं झालं तुम्ही शाळा बंद करायचा निर्णय मागे घेतला, पण तुम्हाला अचानक हा साक्षात्कार कसा काय झाला? तर भुवनेश्वरी म्हणते की काही नाही, आम्हाला सुनबाईंनीच सांगितलं की आपल्या शाळेत खूप मोठ्या प्रमाणात स्टाफ काम करतो, जर आम्ही अशी अचानक शाळा बंद केली तर त्या सगळ्यांवरच परिणाम होईल. मग आम्हालाही ते पटलं आणि आम्ही मग शाळा बंद करायचा निर्णय मागे घेतला. आता आम्ही कधीही शाळा बंद करणार नाही, आमच्या परीने जे काही होईल ते करू. आणि मग ती तेथून निघून जाते. तर अधिपती खूपच खुश होतो आणि देवी आईचे आभार मानत म्हणतो की देवी आई, आता सगळं ठीक होऊ दे, मास्तरीणबाईसुद्धा लवकरात लवकर घरी येऊ दे. दुसरीकडे फुलपगारे सर आणि अक्षरा बोलत असतात. फुलपगारे सरांना तर जे काही घडलेलं असतं त्यावर विश्वासच बसत नसतो. ते म्हणत असतात की अक्षरा, आत्ता जे काही घडलं ते खरंच घडलं आहे ना? अगं म्हणजे जेव्हा भुवनेश्वरी मॅडम माझ्या पुढे आल्या ना, तेव्हा तर मी खूप घाबरलो होतो, पण मग त्यांनी सरळ माझी माफीच मागितली. मला तर समजतच नव्हतं नेमकं काय सुरू आहे. आणि त्यांनी तुझ्या सगळ्या मागण्यासुद्धा मान्य केल्या, आपली शाळा बंद करायचा निर्णयही मागे घेतला. खरंच खूप बरं झालं, मी तुझा खूप आभारी आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की सर, हे कधी ना कधी करणं गरजेचं होतंच ना, आपल्या शाळेवर अशी सतत टांगती तलवार असणं बरोबर नाही आहे. आणि म्हणून मी माझ्या मागण्या मॅडमसमोर मांडल्या आणि त्यांनीसुद्धा त्या मान्य केल्या. आणि खरं तर तुम्ही या शाळेचे मुख्याध्यापक आहात, या शाळेसाठी तुम्ही आजपर्यंत खूप काही केलं आहे. मॅडम तुमचा सतत चारचौघात अपमान करतात, हे मला अजिबात आवडत नाही, कारण तुम्हीही मला माझ्या बाबांसारखेच आहात. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की फुलपगारे सरांची माफी मागायची. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून त्यांचे डोळे नकळतपणे भरून येतात. ते म्हणतात की अक्षरा, तू फक्त शाळेसाठी नाही तर या स्टाफसाठी आणि माझ्यासाठी खरंच खूप काही केलं आहे. आणि तूच नाही तर अधिपतींनीसुद्धा, तुम्ही दोघेजणं या शाळेचा कणा आहात. आणि ते ऐकून अक्षरालाही खूप आनंद होतो. दुसरीकडे भुवनेश्वरी तिच्या खोलीत गेलेली असते. सतत अक्षराचं बोलणंच आठवत असतं. ती म्हणत असते की सुनबाई, तुम्हाला आता जे काही करायचं आहे ना ते करून घ्या, पण एकदा का तुम्ही या घरामध्ये आल्या आणि आमचं लग्न झालं की मग बघा आम्ही काय करतो ते. नाही तुम्हाला परत या घराबाहेर काढलं तर नावाच्या भुवनेश्वरी सूर्यवंशी नाही. आणि त्याचवेळी दुर्गी त्या ठिकाणी येते. ती भुवनेश्वरीला काय झालं हेच विचारत असते आणि मग भुवनेश्वरी तिलाही सगळं काही सांगते. तर दुर्गी आश्चर्याने विचारते की ताई, तू खरंच त्या मास्तरनीला सगळं लिहून देणार आहे का? तर भुवनेश्वरी म्हणते, हो दुर्गे, आता माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. मी त्या मास्तरनीला जसं हवं तसं सगळं लिहून देणार आहे. मग एकदा का माझं आणि मोठ्या मालकांचं लग्न झालं की बघते पुढे काय करायचं ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.